विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, आपण अतिरिक्त महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांची मालिकेचे व्हिडिओ सादर करीत आहोत आणि आपण आज या ठिकाणी अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ 8वा आहे, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेला ऊर्जा शक्तीचा जागर. तर या पाठावरती आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्यांची उत्तरं स्पष्टीकरणासहित आपण या ठिकाणी पाहतोत. तर बघा, या पाठाखालील जो स्वाध्याय आहे किंवा स्वाध्यायातील जी प्रश्न आणि उत्तरं आहेत, ही उत्तरं आपण न घेता आपण डायरेक्ट या ठिकाणी ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सुरू करीत आहोत. यामधला पहिला प्रश्न आहे बघा, योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. तर हा प्रश्न आपल्याला 3 मार्कांसाठी परीक्षेत विचारला जातो. तर डॅश डॅश हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते आणि उत्तर आहे आई. आमचे मूळ गाव डॅश डॅश गोव्यातील माशेल. उत्तर आहे दक्षिण गोव्यातील. बघा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर पर्यायांपैकी योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहतोय. पर्यायांबद्दल जास्त आपण वर्णन न करता, स्पष्टीकरण न करता आपण डायरेक्ट या ठिकाणी उत्तर सांगतोय. पुढचा प्रश्न आहे, मी आणि माझी आई डॅश डॅश येऊन पोहोचलो. बघा, कुठं? तर मुंबईत येऊन पोहोचलो. तर असा हा प्रश्न आपल्याला 3 मार्कांसाठी परीक्षेला विचारला जातो. तर या प्रश्नांचं उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहायचंय आणि जो रिकाम्या जागी आपण शब्द वापरलेला आहे त्या शब्दाला अंडरलाईन करायचे. पुढे बघा, आता प्रश्न आहे तो म्हणजे कोणते लिहा. दारिद्र्याशी संघर्ष करणारी ती आहे लेखकाची आई. शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारे ते म्हणजे लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर. पुढचा आहे एका वाक्यात उत्तरे द्या. याच्यामधला पहिला प्रश्न आहे, लेखकाच्या गिरगावातल्या शाळेचं नाव काय होतं? तर ते नाव होतं युनियन हायस्कूल. बघा, हे उत्तर जे आहे ते पूर्ण वाक्यामध्ये लिहायचंय. पुढचा प्रश्न आहे, लेखक आपल्या आईचे व मामाचे ऋण का मानतात? बघा, ऋण म्हणजे कर्ज किंवा उपकार. तर का मानतात? बघा, युनियन हायस्कूल आणि त्यांच्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांशी संपर्क ज्यांच्यामुळे आला ते लेखकाच्या आईचे आणि मामांचे ऋण मानतात, त्याच्यामुळे आला. पुढचा प्रश्न आहे, लेखकाच्या बाबतीत त्यांचे सर्वस्व कोण होते? तर सर्वस्व ही आई होती. उदरनिर्वाहासाठी लेखक आणि त्यांच्या आईला कुठे जावे लागले? तर बघा, उदरनिर्वाहासाठी त्यांच्या लेखकाला व त्यांच्या आईला मुंबईला जावे लागले. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी पहिला जो उतार आहे पाठ्यपुस्तकामधला त्यामध्ये आधारित पहिला उतारा म्हणजे पॅरेग्राफ. तर त्या ठिकाणी 4 या ठिकाणी घटना दिलेल्या आहेत. तर यापैकी कोणती घटना अगोदर घडलेली आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वर्णन करायचं. उत्तरासाठी या ठिकाणी पर्याय तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, स्वमतावरती आधारित पुढचा प्रश्न की लेखकाच्या बालपणीच्या काळाचं वर्णन तुमच्या शब्दात करा. म्हणजे त्यांचं बालपण याविषयीचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये करा. तर बघा, लेखकाचं बालपण हे गोव्यातील माशेल या गावी गेलं. आई वडील आणि त्यांचे मामाही याच गावात राहत होते. माशेलच्या मैदानावर खेळल्याच्या आणि तिथल्या पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या आठवणी त्यांना आठवतात. वयाच्या 6व्या वर्षी त्यांचे वडील वारले म्हणजे मरण पावले. त्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांना व त्यांच्या आईला माशेल सोडून मुंबईला यावं लागलं. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांच्या बालपणीच्या काळ जो आहे त्या काळाचं वर्णन करू शकता. बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे की आपल्या शालेय शिक्षणातील अडचणींचं वर्णन लेखकाने कसं केलंय? त्यांना शालेय शिक्षण घेताना कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? तर उत्तरासाठी या ठिकाणी संदर्भ बघा. तुम्ही उत्तर जरी थोडक्यात वाटत असलं तरी तुम्ही अजून तुमचे काही शब्द, तुमचे काही वाक्य त्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि उत्तर थोडंसं आणखीन वाढवू शकता.
वयाच्या 6व्या वर्षी लेखकाचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना माशेल सोडून मुंबईला यावं लागलं. त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली होती. शिक्षण घेण्यासाठी लेखक खूप उत्सुक होते, पण फी भरणं शक्य नसल्यामुळे शाळेत जाऊ शकू नाही असे त्यांना वाटत होते. पुढचा प्रश्न आहे, माशेलहून मुंबईला आल्यावर लेखकाची व त्याच्या आईची स्थिती कशी होती, हे या गोष्टीचं थोडक्यात वर्णन करा किंवा थोडक्यात लिहा. बघा उत्तर, वडिलांच्या निधनामुळे लेखक व त्यांची आई उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती आणि गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये असणाऱ्या मालती निवासातील पहिल्या माळ्यावर एका छोट्याशा खोलीत ते राहत होते. लेखकाच्या आईकडे उदरनिर्वाहाचं कोणतंच साधन नसल्यामुळे तिला व लेखकाला खूप गरिबीत दिवस काढावे लागले. शाळेची फी भरणंही त्यांच्या आईला शक्य नव्हतं. म्हणजे अशा प्रकारे उत्तर तुम्ही लिहू शकता. म्हणजे बघा मित्रांनो, या उत्तरामध्ये 3 मार्कासाठी जर आपल्याला परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना करायची. प्रस्तावनेमध्ये काय लिहिणार आहेत तुम्ही, तर प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी ज्या पाठातला हा प्रश्न आलेला आहे त्या पाठाचं नाव आणि या पाठाचे लेखक लेखिका कोण आहेत त्यांचं नाव लिहून थोडक्यात आपल्याला त्या पाठातून काय संदेश मिळाला आहे, काय पाठाचा परिचय आहे ते लिहायचं आहे. स्पष्टीकरणाच्या उत्तरामध्ये हे लिहायचं आहे आणि शेवटी उत्तराचा थोडक्यात समारोप करायचा आहे, म्हणजे शेवट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं आहे की अशा प्रकारे बघा है ना, लेखकाची शाळा आणि अशा प्रकारे माशेलहून मुंबईला आल्यावर लेखक व त्यांची आई यांची स्थिती निर्माण झाली होती. म्हणजे आणखीन उत्तर आपलं मोठं होईल. अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. काही शंका असेल कमेंट्स करून नक्की कळवा. बघा पुढचा प्रश्न आहे, लेखकाची शाळा व शिक्षक यांच्याबद्दलची माहिती तुमच्या शब्दात लिहा. बघा उत्तर आहे, लेखक 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले म्हणून त्यांच्या आईला व त्यांना मुंबईला यावं लागलं. त्यांच्या मामांच्या प्रयत्नांनी व आईच्या कष्टाळू वृत्तीमुळे त्यांचं शिक्षण सुरू झालं. गिरगावातल्या युनियन हायस्कूलमध्ये त्यांना प्रवेश मिळाला आणि याच शाळेतील शिक्षक अत्यंत प्रेमळ व आपुलकीनं संस्कार करणारे होते आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. संदर्भासाठी हे उत्तर आहे. तुम्ही आणखीन याच्यामध्ये है ना काही वाक्य ॲड करून तुम्ही त्या ठिकाणी उत्तर पूर्ण आणखीन करू शकताय. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की कळवत जावा की व्हिडिओ कसा वाटला. पुढचा प्रश्न आहे, कारणे लिहा. माशेलहून लेखकाचे मामा मुंबईला आले. कारण काय होतं, कारण त्यांना लेखकाच्या शिक्षणाची सोय करायची होती म्हणून मामा मुंबईला आले. पुढचा प्रश्न आहे, वयाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणीच राहावं लागलं. अनवाणी म्हणजे काय, अनवाणी म्हणजे विदाऊट चप्पल किंवा विदाऊट शूज, रिकाम्या पायाने, म्हणजे पायामध्ये कोणतंही साधन न घालता. कशामुळं, तर लेखकाच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती, त्यामुळे ती लेखकासाठी चप्पल खरेदी करू शकत नव्हती. हे त्याचं कारण आहे. पुढे बघा, एका वाक्यात प्रश्न त्याच्यावर आधारित उत्तर. तर मित्रांनो, ही जी PDF फाईल आहे, या PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पहिला प्रश्न आहे, कोणामुळे लेखकाला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला, तर कोणामुळे, लेखकाच्या मामांमुळे. पुढचा प्रश्न आहे, लेखकाच्या हायस्कूलची प्रवेश फी किती रुपये होती, तर मित्रांनो ही प्रवेश फी होती 21 रुपये, 21 रुपीज. पुढचा प्रश्न आहे, लेखकाच्या आईने कशा प्रकारे पैसे जमवण्यास सुरुवात केली, तर लेखकाच्या आईने आजूबाजूच्या बिऱ्हाडातील काही कामं करून पैसे
जमवण्यास सुरुवात केली. तर आता याच पॅरेग्राफवरती आधारित रिकाम्या जागेवरती प्रश्न आहे. माझ्याप्रमाणेच शाळेची परिस्थिती डॅश डॅश होती. उत्तर आहे बघा, बेताचीच होती, है ना. पुढचा प्रश्न आहे, पण तोपर्यंत डॅश डॅश त्यावेळेच्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. कुठल्या? तर गिरगावातील. पुढचा प्रश्न आहे, अखेर डॅश डॅश हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. कुठल्या हायस्कूलमध्ये? तर युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. पुढचा आहे, कोणते लिहा. माशेलहून मुंबईला आलेले कोण आले होते? तर लेखकाचे मामा आले होते. बघा, कोणाला युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला? लेखकाला. मनानं श्रीमंत असलेले कोण होते? लेखकाचे शिक्षक होते. तर याच उतार्यावरती आधारित काही घटना आहेत. तर यामधल्या पहिल्या घटना, दुसरी घटना, तिसरी, चौथी अशा प्रकारे क्रम लावायचा आहे. उत्तरासाठी तुम्ही या ठिकाणी संदर्भ पाहू शकता. उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, सहसंबंध लिहा. जसं प्राथमिक शाळा आहे तसं माध्यमिक शिक्षण. अपुरी जागा होती, तर पूरक काय होतं? वातावरण होतं, म्हणजे अभ्यासाला पूरक वातावरण. पुढचा प्रश्न आहे बघा, स्वमतावरती आधारित प्रश्न आहे. पण त्याही परिस्थितीत मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो, हे विधान तुमच्या शब्दांमध्ये स्पष्ट करा. बघा, तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रस्तावना करायची आणि शेवट पण करायचा आहे. फक्त उत्तराचा जो मूळ गाभा आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला संदर्भासाठी देतो आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेखक हायस्कूल शिक्षणाच्या वेळी लेखकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. अनवाणी शाळेत गेले, छोट्याशा खोलीतली जागा अपुरी पडत होती, अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतं. अनेक अडीअडचणी आणि अभाव सहन करून लेखक जिद्दीने अभ्यास करत राहिले आणि परीक्षेत चांगलं यश मिळवलं. तर हे अशा प्रकारे हे जे वाक्य दिलेलं आहे, पण त्याही परिस्थितीत मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो, याचं स्पष्टीकरण तुम्ही अशा प्रकारे करू शकता. स्वमतावरती आधारित पुढचा प्रश्न आहे की लेखकाच्या आईचं वर्णन उतार्याच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. किंवा या ठिकाणी असाही प्रश्न विचारू शकतात की पाठाच्या आधारे. ठीक आहे. तर बघा उत्तर, पतीच्या निधनामुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेल्या स्थितीत ती आपल्या मुलाला घेऊन मुंबईला आली. विपरीत परिस्थितीतही तिने धीर सोडला नाही. पडेल ते काम तिनं केलं, पण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ती खंबीरपणे त्याच्या पाठी उभी राहिली. परिस्थितीला न शरण जाता धीराने वागणारी अत्यंत कष्टाळू अशी लेखकाची आई होती. प्रस्तुत पाठाचं स्पष्टीकरण करणारा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्या प्रत्येक पाठांचं स्पष्टीकरण हे पूर्णपणे मराठीमध्येच केलेलं आहे. तुम्ही इतर अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती बघता की ते वाचतात मराठीमध्ये आणि त्याचं एक्सप्लेनेशन हिंदीमध्ये करतात. पण ही गोष्ट विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की आपल्याला पेपर परीक्षेमध्ये हा मराठीतच लिहायचा आहे. त्यामुळे आपण पूर्णपणे एक्सप्लेनेशन करणारे, वर्णन करणारे किंवा स्पष्टीकरण करणारे व्हिडिओ हे फक्त मराठीमध्येच बनवलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, लेखकाला युनियन हायस्कूलमध्ये कशा प्रकारे प्रवेश मिळाला त्याचं वर्णन करायचंय. तर बघा, लेखकाच्या हायस्कूल प्रवेशावेळी लेखकाच्या आईची परिस्थिती अत्यंत बिकट होती. पण लेखकाच्या आईने पडेल ते काम केलं आणि एका सहृदय मातेनं मदत केली. अशा प्रकारे 21 रुपये फी जमवली. तोपर्यंत सर्व चांगल्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. म्हणून मग त्यांनी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि याच युनियन हायस्कूलमधील शिक्षक, त्यांचे संस्कार, तेथील शिक्षण यामुळे जीवनातल्या अनेक प्रगतीच्या वाटा लेखकांसमोर निर्माण झाल्या. तर अशा प्रकारे त्यांना युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. पुढचा प्रश्न बघा उतार्यावरती, पुढच्या पॅरेग्राफवरती, डॅश डॅश एक आंतरिक ओढ वाटू लागली. तर कशाबद्दल? शिक्षणाबद्दल याचं उत्तर आहे. तुम्ही हे उत्तर पूर्ण वाक्यामध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि उत्तराला अंडरलाईन करायची आहे.
त्यावेळी उत्तरपत्रिकेची किंमत फक्त डॅश डॅश पैसे असायची. बघा किती पैसे? 3 पैसे. म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये दर शनिवारी जी एक चाचणी परीक्षा व्हायची, त्याची फी याच्याबद्दल विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. अखंड डॅश डॅश मला मिळणं अवघड होतं. काय मिळणं? पेन्सिल मिळणं. म्हणजे त्यांना पेन्सिल अखंड वापरायला कधीच भेटली नाही. हातात मावेल किंवा हातात बसेल एवढाच तुकडा त्यांना पेन्सिलीचा मिळायचा. पुढे बघा. कारणे लिहा. जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलनं लेखकाला लिहावं लागेल. काय कारण होतं? तर अखंड पेन्सिल त्यांना विकत घेण्या एवढे पैसे लेखकाच्या आईकडे नव्हते, म्हणून त्यांना जेमतेम हातात धरता येईल एवढ्या पेन्सिलनंच लिहावं लागायचं. एका वाक्यात उत्तरे द्या याच पॅरेग्राफवरती आधारित. लेखकाची आई काँग्रेस हाऊस जवळ गेली. बघा, हे काँग्रेस हाऊस म्हणजे काय? काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. कशामुळे गेली होती? तर तिथं काही काम मिळणार आहे अशी बातमी कळाल्यामुळं ती त्या ठिकाणी गेली होती. बघा, लेखकाच्या आईने लेखकासाठी कशा प्रकारे वह्या बनवल्या? बघा, तर त्या वह्या बनवताना त्यांनी कोरे कागद, पाटकोरे म्हणजे एका बाजूला लिहिलेले आणि दुसऱ्या बाजूला कोरे असलेले, पाठीमागच्या बाजूला, हे लिहून उरलेले कागद एकत्र जमा करून लेखकाच्या आईने लेखकासाठी वह्या बनवल्या. पुढचा प्रश्न आहे. लेखकाच्या हायस्कूलमध्ये नेहमी कोणत्या दिवशी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे? बघा, मी आत्ताच तुम्हाला वरच्या प्रश्नामध्ये स्पष्टीकरण करताना सांगितलं होतं की दर शनिवारी, दर म्हणजे प्रत्येक शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. काँग्रेस हाऊस जवळ काम न मिळाल्यामुळे लेखकाच्या आईने काय ठरवलं? बघा, कशामुळे काम मिळालं नव्हतं? तर त्या ठिकाणी जे कामाला आलेले महिला किंवा पुरुष होते, तिथं अट घातली होती, शिक्षणाची अट, की 4थी किंवा 4थी पासपेक्षा जर जे जास्त शिकलेले आहेत त्यांनाच काम मिळणार होतं आणि लेखकाच्या आईचं शिक्षण तेवढं झालेलं नव्हतं. म्हणून त्यांनी त्याच वेळेस निश्चय केला की मी आपल्या मुलाला म्हणजेच लेखकाला खूप शिकवेन, असं त्यांनी त्याच वेळी ठरवलं होतं. पुन्हा या उत्तरामध्ये काही घटना दिलेल्या आहेत आणि त्या घटनांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. बघा, पुढचा प्रश्न आपण घेतोय स्वमतावरती आधारित. युनियन हायस्कूलमधील शिक्षकांबद्दल लेखकाने सांगितलेल्या आठवणी तुमच्या शब्दात लिहा. बघा, आता उत्तर. युनियन हायस्कूलमधले सगळे शिक्षक खूप प्रेमळ होते. त्यांची वृत्ती सेवाभावी होती. विद्यार्थ्यांना शिकवताना ते स्वतःला झोकून देत असत आणि लेखकाच्या शालेय जीवनात त्यांनी अगदी निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन केले. त्यामुळं लेखकाच्या शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला असं नाही, तर त्यांच्या आयुष्याचा पाया पक्का झाला. पक्का म्हणजे मजबूत. आणि त्यामुळेच लेखकाच्या मनात शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ निर्माण झाली. तर अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे. लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊस जवळ काम मिळालं नाही याचं वर्णन तुमच्या शब्दात लिहा. कशामुळे काम मिळालं नाही? बघा, लेखकाच्या शाळेत दर शनिवारी चाचणी परीक्षा असायची. उत्तरपत्रिका घरून आणावी लागायची आणि तिची किंमत 3 पैसे असायची. पैशाची व्यवस्था करण्यासाठी ती काँग्रेस हाऊस जवळ काम मिळेल या आशेने खूप वेळ रांगेत ताटकळत उभी राहिली आणि त्यानंतर तिला कळलं की 3री किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेल्यांनाच या ठिकाणी काम मिळतं. त्यामुळे तिची निराशा झाली. तेव्हाच आपल्या मुलाला खूप शिकवायचं असा निर्धार तिनं केला. पुढचा स्वमतावरती आधारित प्रश्न आहे की लेखकाच्या शिक्षणासाठी लेखकाच्या आईनं कोणतं कष्ट सोसलं म्हणजे सहन केलं. कोणतं? बघा, की लेखकासोबत ती अत्यंत छोट्याशा घरात राहिली, प्रचंड कष्ट केलं, पडेल ते काम केलं व लेखकाच्या शिक्षणासाठी पैसे जमवले. पाटकोरे कागद जमवून ती लेखकासाठी वह्या तयार करायची. छोट्या छोट्या का होईना त्या पेन्सिली ती लेखकाला लिहायला द्यायची
आणि कोणत्याही परिस्थितीत लेखकाच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ती सतत प्रयत्नशील असायची. तर अशा प्रकारचं कष्ट लेखकाच्या शिक्षणासाठी लेखकाच्या आईनं घेतलं. पुढचा चौथा प्रश्न आहे स्वमतावरती आधारित. आपल्या आईबद्दल लेखकाच्या असणाऱ्या भावना तुमच्या शब्दात लिहा. बघा उत्तर या ठिकाणी लेखक म्हणतात की माझ्या आईच्या श्रमाला, श्रम म्हणजेच है ना कष्ट, मेहनत, कष्टाला तोड नाही. तिच्या श्रमाचं वर्णन करताना ते भावूक होऊन म्हणतात की मी माझ्या आईचं श्रम आठवलं की माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. अशा प्रचंड कष्ट करणाऱ्या आईचं लेखक सदैव ऋण मानतात. बघा ऋण म्हणजेच कर्ज किंवा उपकार. तिला ते आपली पहिली शिक्षक आणि सर्वस्व मानतात. बघा अशा प्रकारे उत्तर लिहायचंय. पुढचा बघा, आता या ठिकाणी भौतिकशास्त्र असे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. मित्रांनो भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स, ज्याला मराठीमध्ये भौतिकशास्त्र म्हणतात. तर प्रश्न काय तयार केलाय बघा, भावे सर कोणता विषय शिकवत? तर उत्तर काय येणार, भौतिकशास्त्र. विषयाची गोडी लावली असं उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर आहे विज्ञान शिकवताना भावे सरांनी आणखी कोणती गोष्ट साधली? तर काय केलं, विज्ञान विषयाची गोडी लावली. पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोडी लावली. आताच आपण बघा एका वाक्यातल्यासाठी हा प्रश्न बघितला होता, तर तोच रिकाम्या जागामध्ये घेतलेला आहे. उत्तर आहे विज्ञानातील. पुढचा प्रश्न आहे भिंगाच्या साह्यानं डॅश डॅश शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. कशाची शक्ती? बघा उत्तर आहे सूर्यकिरणांची शक्ती. पुढचा तिसऱ्या जागेसाठी प्रश्न आहे माझी शाळा हे माझं डॅश डॅश केंद्र डोळ्यासमोर उभं राहतं. तर उत्तर आहे मित्रांनो संस्कार. तर संस्कार या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. तर संस्कार म्हणजे काय, चांगल्या विचारांची शिकवण म्हणजे संस्कार. बघा पुढचा प्रश्न आहे लेखकाला जीवनाचं तत्वज्ञान कोणी दिलं? तर ते म्हणजे भावे सर, जे फिजिक्स विषय शिकवायचे. पुन्हा मनोमन शाळेत जाणारे कोण होते? तर लेखक होते. आता एका वाक्यातल्यासाठी प्रश्न आहे लेखकाला भावे सर कोणत्या हायस्कूलमध्ये भेटले? बघा तर ते हायस्कूल होतं युनियन हायस्कूल. पुढचा प्रश्न आहे लेखकाला कोणते क्षण आठवतात? बघा प्रचंड दारिद्र्याशी सामना करतानाचे क्षण लेखकाला आठवतात. पुढचा आहे भावे सरांनी कोणता प्रयोग करून दाखवला? तर भावे सरांनी भिंगाच्या साह्याने कागद जाळण्याचा प्रयोग, हा प्रयोग करून त्यांनी दाखवला. लेखकाला भावे सरांच्या शिकवणीतून काय गवसलं? गवसलं म्हणजे सापडलं किंवा मिळालं किंवा भेटलं. तर काय गवसलं? आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान. बघा हे उत्तर, हे शब्द महत्वाचे आहेत. पुढचा आहे स्वमतावरती आधारित प्रश्न की लेखकाने आपल्या शाळेतील शिक्षकांबद्दलच्या भावना कशा प्रकारे व्यक्त केल्या आहेत हे तुमच्या शब्दात व्यक्त करा, लिहा. बघा लेखक म्हणतात की माझ्या जीवनाच्या जडणघडणीत माझ्या शिक्षकांचा फार मोठा सहभाग आहे. भावे सरांकडून मला एकाग्रतेचा मंत्र, त्याचबरोबर जीवनाचं तत्वज्ञान मिळालं. जोशी सरांकडून जोशी सर, शिर्के सर आणि मालेगाववाला सर यांच्याकडून मला उत्तम मार्गदर्शन मिळालं आणि आयुष्याच्या उभारणीसाठी संस्कार आणि संघर्षासाठी सामना करण्याचं बळ मिळालं. जीवनात खंबीरपणे उभे राहण्याचा आत्मविश्वास त्यांच्या सगळ्या शिक्षकांकडून त्यांना मिळाला. पुढचा प्रश्न आहे बघा लेखकाने संस्कार केंद्र कोणाला म्हटलंय? बघा उत्तर आहे आणि का म्हटलंय. बघा लेखकाने संस्कार केंद्र त्यांची आई, शाळा आणि शिक्षक यांना म्हटलंय.
की म्हणजे यांच्या या 3 म्हणजे आई, शाळा आणि शिक्षक याकडून लेखकाला त्या ठिकाणी संस्कार मिळाले, म्हणजे चांगल्या विचारांची शिकवण मिळाली. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतही मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट करणारी आई, परिस्थितीपुढे शरण न जाता जिद्दीने पुढे जाण्याचा मार्ग तिने लेखकाला दाखवला आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारातून, शिकवणीतून लेखकाला जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास मिळाला आणि या सगळ्यामुळे लेखकाच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये शाळा किती महत्वाची भूमिका बजावते यावर तुमचे मत किंवा तुमचे विचार स्पष्ट करा किंवा लिहा. तर बघा, विद्यार्थी हा बालपणापासूनच शाळेत असतो आणि त्याचा अधिकाधिक वेळ शाळेत जातो आणि त्या वयात म्हणजे शाळेच्या वयात तो जे शिकतो, जे अनुभवतो ते त्याच्या मनावर कायमस्वरूपी परिणाम करतं. शाळेतले शिक्षक, उपक्रम, शाळेतलं वातावरण या सगळ्यांचा परिणाम त्याच्यावर होतो. बालपणापासून ते किशोर वयापर्यंत अनेक गोष्टीतून तो शिकतो. म्हणून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शाळेची फार महत्वाची भूमिका असते असं मला वाटतं. तर अशा प्रकारे मित्रांनो, हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, पुनश्च एकदा आठवण करून देतो, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.